चालली का इमली? हो येतो आता. अमाय नवरी सारं नाही करत काय? यायले टिरीप आहे ना, पहिलेच घ्यायलाय टिरीप. हो पण ते आज लग्नाच्या आलो आम्ही. आता घरी गेले की त्याला ट्रिपला जावं लागते संध्याकाळी, नाही तर राहिली असती बाई मी. लोकांचं घर आहे का, राहिलीच असती. नवरी सार गिर झाल्यावर गेली असती. पण ती टिरीप असल्याच्यानं बाई देखत पहिले हो म्हणेलाय दुसऱ्याले, त्याच्यानं मग ते आता मुक्तावर नाही म्हणता येत ना. गावातलीच टिरीप आहे त्याच्यानं जा लागते. आता झालं ना माय सारं, दिला नवरीला आशीर्वाद दिला, जेवण खाण झालं. हो बरं माय बरं. हो आपापले काम सारायला जात नाही बाई. येत जाय आता, आली की ओळख ठेवजो. ओळख राहत नाही तर काय, तर ओळख राहते. अबा ते इमली दिसली का? अबा आपली साधनाबाईची बहीण दिसली का? मा संगच होती जे आले ते काय पंक्तीतच आहे अजून, येऊनच तर राहिली. हो माहिती चालली जातो म्हणते, तर तिची साडी देऊन देतो ना तिच्या सगळं. तिची साडी राहिली तर अजून मग मला मागून पाठवा हे करा. अयर घेऊन आली ना माय, भर अयर केला तिनं मुली. साडी देतो ना तिले. इमली चाल बरं. बाई येतो ना आता, मी तुम्हाला भेटायला येऊनच राहील ती. येतो आता. मस्त झालं बाई लगन, स्वयंपाक केलाय मस्त झाला. हो माय बाई सबन झालं तरी या बाय. 2 पंक्ता बसतात अजून, इतके पाहुणे ज्याचे राहिले अजून. मग काय तो डबल कणका भिजून लावल्या. हो तू जवळ इथं म्हणे एवढशी बुंदीन तेवढ्या बुंदीन म्हटलं मग किरा तुमचे सोयरे आहेत म्हटलं मुठभर, माया गावाभर येतात म्हटलं. मग मला सोयरे आहेत बाई लय हे. मग आमचा काय खटला लहान नाही. आणि असं नाही याले बोला आणि त्याला नका बोलवून त्याला सांगा याला नका सांगू. माय बाई चुलत उलत सबन येतात. मग मायरातली 2 पंक्ता बसतात. जेवढे लोक आले 4 गाड्या भरभर आल्या ना. मग नोरदेवा कडले लोक कमी येतात, आमच्या जिकडचे जास्त आहेत. हो बाई पण मस्त झाला, मस्त कार्यक्रम झाला. लय साजरा लग्न केलं बरं पुरीचं, मस्त केलं माय बाई. सोयरे साजरा भेटला तुम्हाला. साधना बाई कुठे, तिले सांगतो ना माय म्हणून की चालली गेली इमली, माय सांग बोलली नाही. चाल पहिले मला शिदोरी द्यायची आहे तुला. शिदोरी घेऊन जाय. लेकराला आणलं नाही काय नाही, परक्याचं घर समजलं का? मग पोरग आणलं नाही. आता साधण्याबाईच्या घरी लग्न असतं तर तुझ्या पोरग घरी ठेवलं असतं का? अहो माय बाई बाई तसं नाही. तसं नाही. मग पोर आले ते ट्युशन लावली माय. पोरग असं आहे, ट्युशन एक दिवस पाळत नाही. हो शाळा पाळत नाही, ट्युशन पाळत नाही. जबरदस्ती त्याला म्हणलं चाल बाबू आपल्याच मावशीच्या घरचं लग्न आहे. नाहीच म्हणे. नाही तर बाई काही बोलतं का माय, तू काय मग साधना बाई तशी तू तशी. बरं चाल बरं, शिदोरी घेऊन जाय लेकराले. चाल ये आता मागं ये मुकट्यानं. चालेल जाशील तशी. सांग आता हे बाई उगाच मला साडीसाठी मलावून राहिली. म्हणलं आता काही बाई चोरची साडी घेत नाही, चालले जातो. काले हातोनी बातोनी आपण तिला वैरान तिच्या जवळून साडी न्या. आणि खरं सांगू का, काही कामाचं नसते ते बोंदर. ऐराचं दुसरं लग्न भागते म्हणा. म्या बी तसंच केलं. येलच होती मला साडी, होती बाईच्या हवाले देऊन दिली. बाई बी खुश. अयर आणला माघारी. आता हिच्या जोडची साडी घेतो, दुसऱ्याच्या घरचा अयर भागते. काय बाई लोक लग्नात समजा खर्च करतात, मारी पंक्ता देतात, घोडे बँड बाजे सारं. आणि ऐराची साडी अशी पतिरा देतात माय बाई, घरी जाऊन सुटकेसले भार. म्हणून वराडायची आग्रहाची नाही कडकडती विनंती आहे लगन घरच्या लोकाईले. एक खर्च कमी करा पण साड्या जराशा चांगल्या घ्या रे बाप. हो लय उन्हाताना देतो आम्ही लग्नाले. असं वाटते चाल बाई लग्नाले तिकून येता येता एक साजरी साडी तरी भेटते. आणि तुम्ही असा पतिरा हातात देता बापा, माणूस गर 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 उन्हानं नाही उतरत तेवढं ते साडी पाहून उतरते. थकवाचे ते ना माणसाले गवूनच जाते. अट्टल अट्टल शोधून आणतात ना माय बाई. का 50तली आणतात का 100तली आणतात का कशी आणतात आणि कशी नाही भेटतातही बापा. बोऱ्याच बोऱ्या तुम्हाला पाहिले समजेले नाही म्हणत बरं. काही काही साजरे देतात. आता महापोराच्या लग्नात मी अशी साड्या देईन बाई, वराड तर पायतच राहीन. मला मन मोठं, बाकीच्या सांगतो आता तुमचं आपलं सारखं. तुमचं बी मन मोठं मला माहित आहे. पण जे जे आहेत की नाही असे नगीने शोधून आणतात बाई त्या साड्या अशा की पुढचं लग्न भागते की नाही काळजी पडते. मी तर एवढा विचार करतो, बरी आहे ना एखादं लग्न भागते ना, जाऊ द्या सोळापेक्षा. एवढ्या मोठ्या मनाची हाव मी. घेतो बाई आता ऐराची साडी, का जाऊ द्याल पुरती. चला बुंदी गिंदी खाल्ली की नाही. मी आता लय लग्न झोडणं लावले, लय खेप झाले मायल पंक्ता. बुंदी शेव लुंजी वांग्याची भाजी. मग काय तर लग्न सोडू नाही माणसानं.
ये ना माय बाई, घे ना बाकीचे पाहुण्या चालल्या. माय माझ्या ठाणीची बहीण वय ना ती, माझ्या ठाणी फुगीन ना, तिची बहीण जर बिना साडीची गेली तर काय करा लागते. बोंदर हातात दिला आपलं टेन्शन गेलं. ये बा बाई पोराला शिदोरीने, हा शिदोरी साडी, मग काय तर बहीणच्या घरी आलं ना लग्नाले. ये माय ने स्पेशल घेतली तुझ्यासाठी. मला माहितच आहे. स्पेशल घेतली माझ्यासाठी. नेतो बाप्पा आयराची साडी. त्या साडी संग शिदोरीचं बांधता घरी गेल्यावर तान्या लेकराची भूक नाही होत. मुठभरची उळाय नेत बांधत नाही आणि राच उलसाक बांधतात. व बुद्धी गिंदी तर टाकतही नाहीत बाई. लयच बाई निरा बेसनाची ओळी टाकतात. व माय उळशी आचार्याला जोडून करून नाहीत घे. त्या घरीच एक्सपर्ट बाया करतात आणि कळक पाडतात ओळी आणि मारे त्या साडी संग देतात बांधू बांधू. घरी गेल्यावर लेकराला कांदा लागते, खाऊ नको पोट दुखीन आणि लेकरू तळाला उडते ते ओळी खायले. त्याच्यापेक्षा ताजी ताजी बुंदी शेव बांधत जाणं. चांगला सल्ला दे तुम्ही. ऐकायचं असेल तर ऐका. जाऊ दे, मी तर घेऊन जातो. माहिती काय करायला लागते. चिवड्याचं पाकिट असो, साडी असो, नेतो बाई. आई ते मला गणिताचं पुस्तक कुठे ठेवला? मॅथचं बुक कधीच आहे रे पुस्तक. मी मला हात लावला रे बाबू तो पुस्तक आले तर तेच आहेच पाय. क्लास ठेवला असेल इकडे तिकडे. मी काय घेऊ रे? दिसलं बाई दिसलं. आई पाण्याची बॉटल भरली का तुला? हा भरून ठेवली पाण्याची बाटली. तोही पाण्याची बाटली नेत जाय संग. त्या दिवशी नेली नव्हती ताण लागली होती ना. मग काल नेलती रे बाबू. हा आई कालही नेलती, आजही नेतो ना. हा ने. आई चाललो मी ट्युशनले. हा जाय जाय. हा आई ते तशी बेसनाची वडी आपल्या घरी कर ना. किती मस्त लागत जाय आई ते. काय रे पचरटली संकटली एक वडी भेटली त्या लग्नात. तुले भल्लाच नवाई ह्या रामा. आपल्या घरी साजरी प्युअर तुपातल्या करीन मी आणि साजरा करीन नरम जिबेवर ठेवताच विरघडतील अशा. ते काय रे कळकली वडीन तुला बल्ली आवडली बापा. मला आवडली आहे तर चिवडाही आवडला होता. ते वडी आवडली होती. एकच खाऊन दिलं माहिती ना. एकच देत असता. चिंगटल्या बोळ्याचे दोन दोन देतील का ते? लग्न बाहेर बघू देईल एकाच द्यायला लागते का? माय समजेल द्यायला लागते. आपल्या घरीच करीन मी. का इमले कोणाच्या लग्नाला गेलती व काल? दिसली मला तू तशी साडी गिडी घालून गेलती. मी म्हणलं म्हणली इमली माय लग्नाला कोणाच्या चालली बघ. अशांत तुम्हाला सांगितलं नव्हतं का? चुलत बहीणच्या जेठा आपल्या देराच्या पोरीचं लग्न हे तर ती केलं ना माय. हा मला वाटलंच होतं. आई बाय गिट्टी का व खाली आली गिट्टी. पायचा भूतीन पायाले हो ना. रामाच्या बाबाला म्हटल्यावर मॅ बदर वळा म्हणून जशी त्या खाली खाली घसरून राहिली. लेकरही खेळतात ना माय. काल तर तिकडे टायतले 4-5 पुरी आले आणि गिट्टीचे फळे घेऊन गेले. म्हणे आम्ही गोटे खेळतो म्हणे घरी. म्हणे ते सुट्ट्या लागल्या म्हणे आता गोटे खेळतो म्हणे. मी म्हणलं माय गोटे खेळतो तर नदीतून आणा नाही येचून माझ्यातून नेता का म्हटलं. हे काय चाव पुट्ट्या ऐकता मोठाच्या मोठा भरल्या घेऊन गेल्या. आई मी चाललो. हा हो रे बाबू जाय. कानाले ने न किती खेप सांगतो तुले कानाले नेत जाय. नाही व मा भांग मोडते. मी नाही नेत. पाण्याची बाटली घेतली रे. हा आई. आता ट्युशनले नाही म्हणत नाही येऊ नाही. सुट्ट्या लागल्या पेपर झाले आता मी जात नाही का काही. माय बाई घरी राय म्हणलं जीवार त्याला म्हणलं काल चालले बाबू लग्नाले. तो आलो नाही लग्नाले. नाही तर लेकराला किती हरी किती लग्नाला जायचा पंक्तीत जायचा. हो याला काहीच नाही. माय ट्युशन पडते म्हणे. हो म्हणे साजरा आहे ना माय अभ्यासाची त्यान त्याचं चांगला आहे. काय करतं लग्न एंडवर पुढे एंडच आहे. कस झालं व लगन काय पाहता माय बाई लय मस्त. एकुलती एकच पोरगी होती. 2 भाऊ आहे एक बहीण. मस्त केलं लग्न त्यानं. असं का तयार नेलता का? मग काय तो अयो रांधून बाई. आता घरपोच माणूस पत्रिका घेऊन आला ना. नागरचा माणूस तुम्हाला माहिती आहे. पत्रिका घेऊन आले इडी घेतला लागे आंदोलन घेतलं लागे. साजरी मोठी स्टीलची कोटी घेतली आम्ही दिले. माय बाई 5 किलोच्या वदर असेल सामान. धान्य बसते जसं त्याच्यात. मोठी आहे साजरी टोंगा एवढी दट्ट घेतली. हो नाव टाकून घेतलं लागे त्याच्यावर. यार भराहेर केला ना. मग साजरी साडी दिली मी त्या बाईले. त्या माणसाले कपडे शेला टोपी नारळ समजा. माझा चुलत बहीणची देराणी करावंच लागते माणूस किवाल्याले. आणि त्याने दिली तुले साडी नाही. काय ढंग आहे हो त्या साडीले. पोती रचनीला नाव मोठं लक्षण खोटं काय नाही हो माय बाई. म्या म्हणलं माय बाई एवढं मोठं लग्न केलं पंक्तीत जायच्या बाबतीत म्या म्हणलं माय पितायचे ताटं देतात काय काय चादरा गिदरा देतात. काय साजऱ्या मागाऱ्या साड्या देतात म्हटलं गड्या काय देते काय नाही.
अमाय बाई मला लागे पंक्तीत बलायला आली, चाल बाई शिदोरी घेऊन जाय माय, हे डमको कर माय, टमको कर माय. मी आणला त्याला साजरीत देते काय? अशा दिला पतीला चला दाखवतो ना तुम्हाला. जाऊ दे ना माय, कायच करा लागते, कोणाच घालते नाही तरी. असं नसते बरं शांताबाई, म्या इतकं जाणून तिला वैराली साडी दिली, मग लय दूरची होती का मी? तिच्या बहिणीला तिनं जवळच्या साधण्या इकत आणून मागाच्या दिल्यास तीन साड्या, पण मला अशी दिन दिली. साधनाबाईला दाखवली, त्यांना पाय म्हणलं, पाय पाय तो देरानी कशी साडी दिली म्हणलं तिनं मला. बाई म्हणे ना, म्हणतो म्हणे मी तिले, काय करायला लागते आपण जसं नाही दिला का? काय कोणाच्या घरात भांडण लावा. मी दाखवतो तुम्हाला, पाना कशी दिलं पोतेरा. राहू दे ना माय, हे इकत आणणारे वय का? इमली मा वैकीची नाही का? महापुराच्या लग्नात मले घरची साडी दिली ती राहिली, आणि हे लागे त्या साधनाबाईच्या देराच्या घरी लागे इकत साडी देते का? इमलीनं घरचीच काढली अशीन. या लग्नातले ऐरा म्हणजे पुण्याला लुटान साताऱ्याला दान करा, इकून येतात आणि तिकडे जातात. याची साडी त्याले, याचा आहेर त्याले, त्याचा नारळ त्याले, ते फिरून त्याच्याच घरी येत नाही वापस. हे लय महत्वाचं राहते, बायाला हुशार राहतात. यात ठेवतात तिच्या घरची वय साडी, तिच्या सोयऱ्या ती नेत नाहीत, ती रहित नेतात, मग ती त्याला देऊन देतात. बाया तेवढ्या माइंडेड आहेत. ऐराच्या साड्या कोणत्या कोणाला द्यायला लागतात समजा कळते बायाले. पाहना शांताबाई, पाहना काय पोतीरा आहे. असे करतात मग. तिच्या सख्या बहिणीला दिलीच ते का तिनं अशी साडी? मीरा हलकी आहे ना बाई, आता कोणाच्या घरी वैर करतो म्हटलं तर आपल्यासारख्या माणुसकीच्या माणसाला कानकोंड वाटते. अशी साडी दिली मुली निरा पोतीरा, आणि लग्नात पाहायला माय नवरीच्या मायचा थाट ना मावे. माय बाय बाय बाय, चमचम चमचम साडी, दम 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 नकली सारे दागिने, एक सोन्याचं नव्हतं, टप्पर पालीस मारेल सारे नकली बेंटेक. लोकायला का कळत नाही का? सारं बेंटेकचं घालेलं होती, आणि सारी मिरवे मोठी मंडपात. असं मन पा लोकायला देणं मनच नाही ना. लग्नातली पंगत मनसांना तर माय बाई चव नाही कायले. भग 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 ऊन, मंडप टाकला, मंडपात जेवे लोक काही जेवले नाही, घामाच्या धारा. भाजीत निरा भगभग तिखट टाकलं, मिठाचा पत्ता नाही. कारे मीठ कम नाही तर आचार्य म्हणे भाजी इटते म्हणून मीठ नाही टाकलं, आणि घ्या वरून. सांगा असं असते का कुठे? वरण पाहिलं तर द्रोणात नामावे पंकोय पाणीच, दाईम बिना दिसली वरणात. काय कामाची व अशी गोट? आम्ही लय मोठं लग्न केलं, खाणाऱ्याची सोय नाही, देणाऱ्याला काही नाही. पाना पाय साडी, ही साडी द्यायसारखी आहे का? द्या द्या सगळं, आपण कोणाला द्यावात आहे? देणं शोभते का आपल्याला? इतकी हलकट द्याव का बाई कोणाले? मी म्हणतो देऊ नये, ब्लाऊज पीस द्या एक कोणाले, रोज कायच्या काही देऊ नये घराले वज. कायच करा लागते, कोणाले ऐरा गिरा देऊन द्या. तूच कुठे घालून राहिली? मी तर घालतच नाही, पण गोट सांगून राहिली तुम्हाला त्यातली. माघोरी असं साजरं मोठं आंदोलन घेतलं, वरोयर केला, मग नारळाले करदोळा नव्हता तर हा माणूस म्हणे नाही करदोळाला मान म्हणे नारळाले. माय बाई गावातल्या दुकानवाल्याला 5 रुपयाचा करदोळा दिला. सांगा, 1 रुपयाचा करदोळा 5 रुपयात लावला त्यानं. त्याला माहित होतं आम्हाला लग्नाला जायला लागते, नैरावर नारळाला करदोळा पाहिजे. एवढं आम्ही पद्धतशीर केलं म्हणलं समज. पा लोक कसे करतात जाणत नाहीत ना बाई. लग्न घरी तर लयच करतात हो माय बाई. मग हातात साडी देऊन दिली, पोराच्या ड्रेसले 100 रुपये नाही, काय नाही. ओहो, माणसाले काही शेला दुपट नाही. तेच नारळ देऊन द्या लागत होता आमचा आम्हाला. घरी येऊन खोबऱ्याच्या बळ्या तरी झाल्या असत्या, नाही काही तर खोबऱ्याची चटणी तर झाली असती. हे नारळ दिलं नाही माय वापस, एक पोतेरा साडी देऊन दिली आणि झालं. ते 10 खेप घाल जो बाई, हे साडी घालतो का मी? आता तिच्या देखता मन लागलं मला की हो माय घालतो. आणि एवढं सब चिवड्याचं पाकिट दिलं मग पोराले. शिदोरी ने चिवड्याचं पाकिट आणि त्यात एक बेसनाची वडी, झाली शिदोरी.